Hi everyone, this is the last lecture on heredity and evolution. In previous lectures, we have seen evolution of living organism on earth. Now in this lecture, we have to see human evolution. Now as we know, dinosaurs are get evolved in the Mesozoic era. After the disappearing of dinosaur, new era gets start. That era is called as Cenozoic era. And in this Cenozoic era, mammals are get evolved. आता हे जे ह्युमन इव्होल्युशन आहे ते मी तुम्हाला एका फ्लो चार्टच्या हेल्पने एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे हा फ्लो चार्टने समजून घ्या जेणेकरून तुम्हाला पूर्ण ह्युमन इव्होल्युशन इझिली समजेल. Now last dinosaur disappeared 7 crores years ago. At that time, the monkey-like animals was get evolved from the ancestor which are more or less similar to the modern lemur. Okay. म्हणजे काय झालं 7 crore years ago डायनासोर डिसअपियर झाले. त्यावेळेस मंकी लाईक अॅनिमल्स काय झाले इव्हॉल्व झाले. ते कोणासारखे दिसायला होते, त्यांचे अँसेस्टर कसे होते तर ते मॉडर्न लेमरच्या लेस और मोर सिमिलर होते. ठीक आहे, जो मॉडर्न लेमर आहे त्याच्या लेस किंवा जास्त सिमिलॅरिटीज मॉडर्न लेमर बरोबर होत्या. दॅट मीन्स ह्युमन इव्होल्युशन स्टार्ट 7 करोड इयर्स ॲगो. आता हे इव्होल्युशन कुठं स्टार्ट झालं तर आफ्रिकेमध्ये स्टार्ट झालं. ह्युमन इव्होल्युशन स्टार्ट्स इन आफ्रिका. Now the tail of this monkey-like animal disappeared 4 crore years ago. आता हे डेव्हलपमेंट कशी झाली या मंकी लाईक अॅनिमल्स मध्ये तर 4 करोड इयर्स अगो त्यांची टेल काय झाली डिसअपियर झाली. आणि ते डेव्हलप का झाले ड्यू टू दी एनलार्जमेंट इन ब्रेन. त्यांचा ब्रेन काय झाला एनलार्ज झाला. अँड देअर हँड्स आर ऑल्सो गेट इम्प्रूव्ह. त्यांच्या हँड्स काय झाले इम्प्रूव्ह झाले. अँड दिस एप लाईक्स अॅनिमल्स आर गेट इव्हॉल्व. ठीक आहे, ह्याच्यापासून काय झाले एप लाईक अॅनिमल्स काय झाले इव्हॉल्व झाले. दॅट एप लाईक्स अॅनिमल्स आर कॉल्ड ॲज इजिप्टोपेथिकस. अँड दिस इजिप्टोपेथिकस गेट इव्हॉल्व 4 crore years ago. Now some of these ape-like animals reach South Asia and Northeast Asia and some remains in the Africa. Now the ape-like animal who reach South Asia and Northeast Asia are get evolved as gibbon and orangutan, and who remains in the Africa they are evolved as a gorilla and chimpanzee. ठीक है, this evolution happened 2.5 crore years ago. ठीक है, हे जे एप लाईक अॅनिमल्स होते इजिप्टोपेथिकस जे एप लाईक अॅनिमल्स होते त्यांच्यातले काही एप्स हे साऊथ एशियाला गेले आणि काही नॉर्थ ईस्ट एशियाला गेले आणि त्यांच्यातले काही आफ्रिकेमध्येच राहिले. जे साऊथ एशियाला गेले ते गिबॉन म्हणून इव्हॉल्व झाले आणि नॉर्थ ईस्ट एशियाला गेलेले ओरेंगाटॉन म्हणून इव्हॉल्व झाले. जे आफ्रिकेमध्येच राहिले ते गोरिला आणि चिंपांझी म्हणून इव्हॉल्व झाले. आता हे सगळे इव्होल्युशन किती करोड इयर्स अगो झालं तर 2.5 करोड इयर्स अगो हे सगळे इव्होल्युशन झालं. After that, those ape-like animals started to live on land as the forests get declined due to the dry environment. The lumbar bone of these ape-like animals are developed in such a way that they can stand in erect posture in grassland. ठीक आहे, आता काय झालं हे जे ape-like animals होते त्यांचा लंबर बोन काय झाला डेव्हलप झाला. लंबर बोन म्हणजे काय बॅकबोन. बॅकबोन असा डेव्हलप झाला की ते इरेक्ट पोस्चर मध्ये काय होऊ शकत होते उभे राहू शकत होते. आता हे झाल्यामुळं काय झालं ते त्यांच्या हँड्सचा यूज दुसऱ्या वर्क साठी करायला लागले. दिस इव्होल्युशन हॅपन्स 1 करोड इयर्स अगो इन ईस्ट आफ्रिका. हे इव्होल्युशन कुठं झालंय ईस्ट आफ्रिका मध्ये झालं 1 करोड इयर अगो. अँड दस द human like animals get evolved 1 crore years ago in East Africa, and that human like animals are called as Ramapithecus. Afterward, these apes grows up in size and become more intelligent, and thus the ape of South Africa was get evolved 40 lakh years ago, and that ape of South Africa are called as Australopithecus. ठीक है, Australopithecus किती इयर्स अगो इव्हॉल्व झालाय तर 40 लाख इयर्स अगो इव्हॉल्व झाला. आणि कुठे इव्हॉल्व झालाय तर साऊथ आफ्रिका मध्ये इव्हॉल्व झाला. दिस एप्स आर बिगर इन साइज अँड मोर इंटेलिजंट दॅन रामापिथिकस. ठीक आहे, हा जो ॲस्ट्रोलोपिथिकस होता हा साइज मध्ये मोठा होता आणि इंटेलिजंट होता रामापिथिकस पेक्षा. नाउ द मॉर्फोलॉजी मीन्स फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस human like animal is started to appear like member of genus Homo. Now, skilled human was get developed 20 lakh years ago. After that, human with erect posture get evolved 15 lakh years ago.
This human with erect posture may get evolved in China and Indonesia. The Neanderthal man was considered as the first example of class wise man, that is Homo sapien. ठीक आहे, Homo sapien क्लासचा फर्स्ट मेंबर म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल कोण आहे? निअँडरथल मॅन आहे. And this Neanderthal man get evolved 1.5 lakh years ago. Then approximately 1 lakh years ago human discovered fire. Then Cro-Magnon man was get evolved 50,000 years ago. After this, the evolution get faster. Now this voice man started practicing the agriculture before 10,000 years ago, and the art of writing was invented 5,000 years ago. The modern science was emerged 400 years ago, and industrial society was established 200 years ago. And in this way, the human get evolved from the ancestors which are similar to the lemur. आय होप तुम्हाला हे इव्हॉल्युशन समजलेलं आहे. मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. लेमर हा कधी इव्हॉल्व झालाय? 7 करोड इयर्स ॲगो. ज्या वेळेस डायनासोर डिसअपियर झाले त्यावेळेस लेमर काय झाला? इव्हॉल्व झाला. देन टेल ऑफ दिस लेमर, ह्या लेमरची टेल काय झाली? डिसअपियर झाली. कधी? 4 करोड इयर्स ॲगो. ठीक आहे. And this ape-like animal was called as Egyptopithecus. ठीक आहे. ह्याच्यातले काही एप्स साऊथ एशियाला गेले आणि ॲज ए गिबॉन म्हणून इव्हॉल्व झाले. काही नॉर्थ ईस्ट एशियाला गेले अँड ॲज ए ओरेंगटॉन म्हणून इव्हॉल्व झाले. आणि काही आफ्रिकामध्येच राहिले जे गोरिला आणि चिंपांझी म्हणून इव्हॉल्व झाले. आणि हे इव्हॉल्युशन कधी झाले? 2.5 करोड इयर्स ॲगो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय झालं तर हे जे एप लाईक अॅनिमल्स होते ते जमिनीवर राहायला लागले का? तर फॉरेस्ट काय झाले? डिक्लाइन झाले. ठीक आहे. आता हे फॉरेस्ट डिक्लाइन झाल्यामुळे ते जमिनीवर राहायला लागले आणि जमिनीवर राहायला लागल्यामुळं त्यांचे लंबर बोन्स म्हणजे जे बॅक बोन्स होते ते असे डेव्हलप झाले की ते स्ट्रेट पोस्चर मध्ये, इरेक्ट पोस्चर मध्ये काय होऊ शकत होते? उभे राहू शकत होते. ठीक आहे. म्हणून ते काय करू लागले? आपल्या हँड्सचा जास्त यूज करू लागले. अँड दी फर्स्ट एक्झाम्पल ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल वॉज रायमापिथिकस विच वॉज गेट इव्हॉल्व 1 करोड इयर्स ॲगो इन ईस्ट आफ्रिका. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर काय झालं? रॅमोपेथिकस नंतर काय झालं? ह्याच्यानंतरचे जे एप्स होते ते बिगर इन साईज होते. त्यांची साईज कशी होती? जास्त होती आणि ते जास्त इंटेलिजंट होते. अँड दच ॲस्ट्रोलोपेथिकस वॉज गेट इव्हॉल्व 40 लाख इयर्स ॲगो इन साऊथ आफ्रिका. ठीक आहे. आता याच्यानंतर काय झालं? स्किल्ड ह्युमन. ठीक आहे. स्किल्ड ह्युमन इव्हॉल्व कधी झाला? 20 लाख इयर्स ॲगो. स्किल्ड ह्युमन म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे जो हत्यारा वगैरे बनवू शकत होता तो स्किल्ड ह्युमन हा 20 लाख इयर्स ॲगो काय झालाय? इव्हॉल्व झालाय. ठीक आहे. आफ्टर दॅट ह्युमन विथ इरेक्ट पोस्चर, ह्युमन ज्याचा पोस्चर एकदम इरेक्ट होतो तो 15 लाख इयर्स ॲगो इव्हॉल्व झाला आणि हा मोस्टली चायना आणि इंडोनेशिया ह्या एशियन कॉन्टिनेंट मध्ये सापडत होता. ठीक आहे. देन निअँडरथल मॅन, दिस वॉज दी फर्स्ट एक्झाम्पल ऑफ व्हॉइसमॅन क्लास. ठीक आहे. व्हॉइसमॅन क्लासचं फर्स्ट एक्झाम्पल कोण आहे? निअँडरथल मॅन. म्हणजे काय? होमोसेपियन ग्रुपचं फर्स्ट एक्झाम्पल हा Neanderthal man आहे. And this Neanderthal man get evolved 1.5 lakh years ago. ठीक आहे. आफ्टर दॅट Cro-Magnon man get evolved 50,000 years ago. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर Cro-Magnon नंतर जे इव्होल्युशन झालं ते फास्टर झालं. ठीक आहे. 10,000 years ago मॅन्सनी ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस चालू केली. 5,000 years ago त्यांनी इन्व्हेंट केले आर्ट ऑफ रायटिंग. देन 400 years ago त्यांनी मॉडर्न सायन्स चालू केलं आणि 200 years ago इंडस्ट्रियल सोसायटीज एस्टॅब्लिश केली. ठीक आहे. इन दिस वे ह्युमन्स गेट इव्हॉल्व. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. लेसन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता.